नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण चिकन मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत. चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 1 किलो चिकन घेतले आहे. चिकन मसाला बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी येथे 1 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट, चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून हळद. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. चिकनमध्ये अर्धा लिंबूचा रस, आता इथे मी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढईत आपण 2 टेबलस्पून तीळ, हे तीळ आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता हे तीळ चांगल्या प्रकारे लालसर झाले आहे. आपण हे कढईतून काढून घेऊ. आता कढईत आपण काही गरम मसाले भाजून घेऊ. त्यात 4 लवंग, 1 जावित्री, अर्धी दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 4 तेजपान. आपण हे सर्व लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ. आता कढईमध्ये मी 1 वाटी खोबरे टाकत आहे. खोबऱ्याला चांगल्या प्रकारे लालसर रंग आल्यानंतर आपण खोबरे कढईतून काढून घेऊ. आता कढईत मी 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण 1 टीस्पून जिरे, 2 सुक्या लाल काश्मीरी मिरची, 2 मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे, आता आपल्याला या कांद्यांना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता आपल्या कांद्यांना छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आपण हे कांदे काढून घेऊ. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले गरम मसाले, भाजून घेतलेली तीळ, आता आपण हा मसाला बारीक वाटून घेऊ. आता इथे मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेला कांदा, भाजून घेतलेले खोबरे, कोथिंबीर, आता आपण हे सर्व बारीकसर वाटून घेऊ. आता इथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 टीस्पून जिरे,
2 तमालपत्र, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, आता आपण या कांद्याला लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबीसर रंग आला आहे। आपण त्यात खोबरे व कांद्याची दळून घेतलेली पेस्ट टाकून घेऊ। आता या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ। आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ। आता याला चांगल्या प्रकारे तेल सुटायला लागले आहे। आपण यात मसाले टाकून घेऊ। 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला। आता आपण या मसाल्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तेल सुटायला लागले आहे। आपण यात मॅरिनेट चिकन टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण चिकनवर ताट ठेवून झाकून देऊ व त्यावर पाणी टाकून घेऊ। अशा प्रकारे पाणी ठेवल्याने आपले चिकन खाली कढईला चिटकणार नाही। अशा प्रकारे 10-15 मिनिटांनी ताटामधील पाणी आपण चिकनमध्ये टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्ही येथे तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करू शकता। आता आपण येथे मिक्सरमध्ये दळून घेतलेला गरम मसाला टाकून घेऊ। आता आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊ। आता आपण कढईवर झाकण ठेवून हे चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। आता आपण 20 मिनिटांनंतर आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजले आहे का चेक करून घेऊ। आता आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजले आहे।
आता आपण यात कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. जर तुम्हाला चिकन मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की कर. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.